ब्रेकिंग न्यूज। काटोल में अंजलि दहंकार नगराध्यक्ष पद की प्रबल दावेदार। काटोल चुनाव में अंजलि दहंकार का नाम चर्चाओं में, जनता कर रही समर्थन की मांग। 2 बार की सफल नगर सेवक अंजलि दहंकार अब नगराध्यक्ष पद की दौड़ में आगे। काटोल में बड़ी चुनावी हलचल, अंजलि दहंकार पर जनता का भरोसा कायम। काटोल में गरमाया चुनावी माहौल, क्या अंजलि दहंकार को मिलेगी कमान? विकास कार्यों से बनी पहचान, अंजलि दहंकार नगराध्यक्ष पद की रेस में सबसे आगे। काटोल की जनता बोली, अब की बार अंजलि दहंकार। ब्रेकिंग न्यूज। काटोल से बड़ी राजनीतिक खबर। काटोल नगर परिषद चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहे हैं, वैसे वैसे दावेदारों की सरगर्मी भी तेज हो रही है। इसी बीच अब चर्चाओं में है अंजलि नितिन दहंकार, जो 2 बार नगर सेवक रह चुकी हैं और अब नगराध्यक्ष पद की प्रबल दावेदार मानी जा रही हैं। अंजलि दहंकार ने अपने कार्यकाल में कई उल्लेखनीय विकास कार्य किए हैं। सड़क, स्वच्छता, महिला सशक्तिकरण और जल व्यवस्था के क्षेत्र में उन्होंने प्रभावी काम किया है। जनता के बीच उनकी छवि एक सक्रिय और संवेदनशील जनप्रतिनिधि की रही है। स्थानीय स्तर पर पार्टी कार्यकर्ताओं और नागरिकों का मानना है कि अब उन्हें नगराध्यक्ष पद की जिम्मेदारी दी जानी चाहिए, क्योंकि वे क्षेत्र की समस्याओं और जनता की जरूरतों को भलीभांति समझती हैं। अंजलि दहंकार का कहना है, मैंने हमेशा जनता के भरोसे पर काम किया है। अगर पार्टी मुझे मौका देती है तो काटोल को एक आदर्श और स्वच्छ नगर परिषद बनाने का मेरा संकल्प रहेगा। काटोल में इस वक्त चुनावी माहौल गर्म है और सभी की निगाहें इस बात पर टिकी हैं कि क्या 2 बार की सफल नगर सेवक को अब नगराध्यक्ष की कमान सौंपी जाएगी। काटोल से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। नमस्कार, मी सौ अंजलि नितीन दहनकर। मी 2016 ते 17 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेली आहे आणि चांगल्या लीडने निवडून आलेली आहे मी नंतर 17 ते 22 पर्यंत मी होती, त्यामध्येही मी एकमेव भाजपची म्हणून निवडून आली आणि त्यातही मी सर्वात जास्त मताने निवडून आलेली आहे। आताही तसाच विश्वास मला भाजपाने दिला तर मी त्याचं संधीचं सोनं करेल। माझ्या एरियात जे कामं झालेले आहे ते कामं अर्थातच माझ्या गावात झाले पाहिजे असं मला वाटते। तसे चरणभाऊनी, आमदार माननीय चरणभाऊनी केलेलेच आहेत, तसेच कामं मला करायचे आहे, म्हणून त्यांनी मला त्यात योग्य समजावं आणि तशी माझ्यावर विश्वास दाखवावा, ती जबाबदारी माझ्यावर द्यावी असं मला वाटतं। आपण पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, काय नेमकी समस्या आपल्याला आता दिसतं? तसं तर इथे सगळीकडे पूर्ण विकासाची धुरा चरण सिंग ठाकूर साहेब जे आहेत त्यांनी वाहून ते नेतच आहे, पण आपण 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहात आणि आता सुद्धा अध्यक्षपदासाठी आपण मागणी केलेली आहे पक्षाकडे, तर काय सांगणार की कोणकोणती प्रमुख समस्या आहे आपल्याला अद्यापही दिसतात? एक तर आरोग्य, सौंदर्यीकरण, हे तर माननीय आमदार साहेबांनी केलेलंच आहे, तरी त्याच्यात भर म्हणून मी काही करायची आवश्यकता करेल। आरोग्यही आहे त्याच्यात, दुसऱ्या काही शैक्षणिक दृष्टीने सुद्धा मी तो प्रयत्न करेल। बरं, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी जनता, जी काटोलकर आपल्याला बघत आहे, काटोलची जनता बघत आहे, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर कशा प्रकारचं विकास त्यांना समोर दिसायला मिळणार आहे? एक तर आधुनिकीकरण मी करेल, स्वच्छता अभियान चालवेल, तसंच आरोग्यविषयी जे आहे सौंदर्यीकरण आहे त्यात आरोग्यविषय येतोच, कारण जर आपण झाडं वगैरे लावले असेल तर अर्थातच आरोग्य होते। वृद्धांसाठी काही हास्य क्लब आहे, आणखी काही गोष्टी आहे, जिम आहे, जे गरीब वगैरे काटोल मधले आहेत ते जाऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांच्यासाठी जिम फ्री मध्ये जिम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल आणि आरोग्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन। नारी सशक्तीकरणाकरिता आपले कशा प्रकारचे पाऊल असणार आहे?
नारीसाठी मला लघु उद्योग, घरगुती ज्या छोटे बाळ असते त्यांचे त्या नाही जाऊ शकत बाहेर, त्यांच्यासाठी घरी काहीतरी व्यवस्था करेल की त्या दृष्टीने त्यांनी केलं पाहिजे ते काम. घरी राहून घरी लक्ष देऊन बाळाकडे लक्ष देऊन, आणि तसंच बाकीच्याही ज्या आहेत मी समस्या आधी जाणून घेईल त्यांच्या आणि नंतरच सांगेल. जर मला पक्षाने तिकीट दिली तर मी स्मार्ट सिटी, काटोल स्मार्ट सिटी हे बावनकुळ्यांचं स्वप्न आहे, तसंच आमच्या आमदार साहेबांचंही स्वप्न आहे. ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन जर त्यांनी मला योग्य समजले बीजेपीच्या नगर अध्यक्षासाठी, तर नक्कीच मी हा प्रयत्न करेल. आणि एक आणखी सांगू इच्छिते की माझ्या नगर प्रभागामध्ये मी करोना काळात जे काही बायांना समस्या येतात, लोकांना करोना काळात तर लोकांनाही समस्या आलेल्या आहेत, फवारणी मी केलेली आहे. तसेच डबे पुरवणे, अन्न पुरवणे हे पण मीही केलंच आहे. स्वच्छता राखली, स्वतःहून लक्ष दिलं त्याच्याकडे. आणि जे इथनं करोना काळात जे पेशंट होते ते आम्ही नागपूरला नेत होतो, आणि नागपूरला आम्ही तिथे अवेलेबल करत होतो, बेड अवेलेबल करत होतो. आणि तसेच जर नागपूरला जागा नसेल तर आम्ही अमरावतीला सुद्धा प्रयत्न केले आहेत तसे, आणि नेले पण आहे पेशंट. मी स्वतःच्या स्वखर्चाने हे सर्व केलेलं आहे. पक्षाने माझ्यावर 2 वेळा विश्वास ठेवला, त्यांचे धन्यवाद मानते. तसेच त्यांनी आताही माझ्यावर जे मी कार्य केले त्याच्यावर त्यांचं लक्ष होतंच, माहिती आहे मला. पण आणखी त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकावी, आनंदाने मी ती स्वीकारेल आणि तसेच सगळं काम व्यवस्थित पार पाडेल. त्यांच्या शब्दाला सामोरे जाईल. जे त्यांनी करेल ते जे काही म्हणतील ते सगळं माझ्या काटोलमध्ये होईल अशी ग्वाही देते.